नमस्कार, मी शीतल पटवर्धन. शीतल्स कुकरी या चॅनेलमध्ये माझ्या सर्व सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्सचे मनापासून स्वागत. आज आपण एक टिफिन रेसिपी करणार आहोत. तर ती कुठची आहे माहिती आहे? तोंडलीच्या काचऱ्या. या भाजीचे गुणधर्मच एवढे आहेत ना की मला ताजी ताजी तोंडली मिळाल्यावर मला ती भाजी दाखवण्याचा मोह आवरलाच नाही. चला तर मग आपण सुरुवात करूयात. इथे तुम्हाला ही जी दिसत आहेत ना, ही ती भाजी बरं का. आणि ही मी भाजी चिरून घेतलेली आहे, तुम्हाला ती दिसते आहे. आणि ह्याच्यामध्ये ती बारीक चिरलेली आहे मी आणि गोलगोल चिरलेली आहे, लांबडी चिरलेली नाही आहे, कारण आपण काचऱ्या करतो आहे ना म्हणून. आणि ह्याच्यामध्ये लाल रंगाची पण तोंडली असतात, ती बघून घ्यावी लागतात आपल्याला. तर ही जी लाल तोंडली दिसत आहेत ना, तर ही आपण कधी घेत नाही, ही घ्यायची नाही. आणि ती जास्ती म्हणजे बरेच आज निघाली यावेळेला, पण ती टाकून देणार आहे मी आणि आपण चांगली तेवढीच घेणार आहोत. तर इथे आपण आता मग रेसिपीला सुरुवात करूयात. गॅसवर मी कढई ठेवून त्यात तेल टाकून ते तापवून घेतलेलं आहे आणि त्याच्यात थोडीशी मोहरी घालून घेतलेली आहे मी. मोहरी घातली तडतडते म्हणजे ते तेल तापलेलं आहे. मोहरी घालून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता हिंग घालतो आहे आणि हिंग खमंगपणासाठी आपण घालत असतो. आणि तो घालून झाला की आपण हळद घालतो आहे त्याच्यामध्ये. हळदीचा स्वादही चांगला येतो आणि त्याचा रंगही छान येतो. त्याच्यानंतर आपण ह्या चिरलेल्या ज्या काचऱ्या आहेत तर त्या त्याच्यामध्ये घालतो आहे आणि व्यवस्थित आपण सगळीकडनं ते हलवून घेतो आहे. इथे जो आवाज येतो ना, तो मी मुद्दाम ठेवला आहे. तो टिपिकल आवाज ऐकायला खूप छान वाटतं नाही का. या भाजीला थोडं जास्त तेल घालायचं म्हणजे भाजी चमचमीत व्हायला मदत होते. आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत म्हणजे ती भाजी जी आहे तर ती आतपर्यंत शिजायला चांगली मदत होईल. तोंडली ही औषधी भाजी आहे, त्याच्यानंतर प्रतिकारशक्ती वाढवणारी आहे, त्याच्यात फायबर असतात आणि पचनक्रिया सुधारायला सुद्धा ती खूप मदत करते. इथे मी भाजीवर झाकण ठेवलं आहे. मध्ये मध्ये झाकण उघडून भाजी परतून घेणार आहे मी. पाच मिनटं ही भाजी सारखी मी परतत राहिले आणि आता ही भाजी आपली शिजलेली तुम्हाला दाखवते. तर ही अशा पद्धतीने ती आता शिजलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण तिखट मीठ वगैरे घालूयात. अशी छान जर आपण परतून भाजी केली ना तर मुलं अशी भाजी म्हणजे तोंडलीची भाजी खायला असा कधीही काकू करत नाहीत. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, अगदी आनंदाने खातात. आता ही छान दिसते बघा किती. तर ह्याच्यामध्ये आता मी घालते मीठ. साखर काय एका जागी न घालता आपण सगळीकडे असं पसरून घालायचं म्हणजे मग सगळ्या त्या फोडींना लागायला नीट मदत होते. मीठ घालून झाल्यानंतर साखर घालतो आहे आपण. साखरसुद्धा थोडीशी म्हणजे घालायची, कारण ती चांगली लागते साखरेची टेस्ट त्या भाजीला. म्हणजे अजिबात कोणी कोणी घालत नाहीत, पण थोडीशी घालायची साखर. तसंच त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये लाल तिखट पण घातलेलं आहे. आता सगळं आपलं घालून झालेलं आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि ओलं खोबरं फक्त घालायचं आहे आपल्याला. ते थोडंसं आतमध्ये मी कोथिंबीर घालते आणि ओलं खोबरं वरती आपण डेकोरेशनला घालूयात. कोथिंबीरीची चव पण याला खूप छान येते, चव पण चांगली येते आणि फ्लेवरही चांगला येतो. तर अशा पद्धतीने आपली भाजी बनवून तयार आहे. तुम्हाला कशी वाटली ही भाजी नक्की कळवा बरं का. आणि तुम्हाला जर आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा. पुन्हा भेटूच अशा छानशा रेसिपीसह. धन्यवाद. थँक्यू.